काय ऊन आहे आई, खरंच ग बाई, झालं अगदी. एवढंच आहे, काम आपलं व्यवस्थित झालं नाही. आता एक कुल्फी पार्टी झाली की मग छान वाटेल आणखी. आलेच मी आणते ना. अगं बस ग, तू पण उन्हातच फिरतेस ना, आणते मी. गारेगार कुल्फी आहे बघ. वा वा, आज कुल्फी पार्टी नाही का? हो मग, त्यांची आवडती आहे ना ग. अच्छा, बाबांची आवडती कुल्फी आहे म्हणून कुल्फी पार्टी होय. चांगलेच लाड चाललेत बाबांचे. काय ग, तुमचे लाड नाही करत मी. नाही नाही करता हो, उगाच आपली गंमत केली. पण बाबा आहेत कुठे? अगं आंघोळ करत असतील, किती ऊन आहे. आवाज येतोय बघ पाण्याचा. हा, अहो आम्ही आलोय, आणि कुल्फी सुद्धा. अहो वितळेल कुल्फी आता. थांब बघते मी. होय. नाही तर कुल्फी वितळून जायची. अहो चला या लवकर. तू आंघोळ करत होता, मग हे कुठे? आलीच नाही अजून. मग राहिले कुठे बाबा? काही कळत नाही ग. थांब फोन करते. खरं तर आपल्या आधी यायला हवे होते ते. उचलत नाहीयेत ग. आई अहो स्कूटरवर असतील बाबा. हा हा. हॅलो. अहो कुठे आहात तुम्ही? अगं मी हे आपल्या बस स्टँड जवळ आहे ग. आपल्या बस स्टँड जवळ. कुठला स्टँड? अगं असं काय करतेस तू? कोपऱ्यावर नाही का? बस स्टँड ग, तिकडे कोपऱ्यावरच्या बस स्टँडच्या जवळ आहे. अहो नक्की कुठे आहात तुम्ही? आणि इतका वेळ का लागतोय तुम्हाला घरी यायला? अगं वेळ का लागतोय? पायी पायी येतोय ना, मग वेळ लागणारच ना. असं काय करतेस? अहो चालत का येताय तुम्ही? आपल्याकडे स्कूटर आहे ना. तुम्ही स्कूटरवर गेला होता. आपल्या घराजवळ कुठलाही बस स्टँड नाहीये. तुम्ही नक्की कुठे आहात? निवास निवास. संपतराव, या फेरीवाल्यांमुळे रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होतोय. त्याचा परिणाम बिझनेसवर होतोय. अहो इतकी वर्ष आम्ही तुम्हाला फंडिंग करतोय, आता या समस्येवरती तुम्हीच काहीतरी तोडगा काढा. तोडगा सोपा आहे. उद्यापासून मेन रोडवर कोणीही गाडी लावणार नाही, आणि जर का कोणी गाडी लावली तर सरळ नगरपालिकेत फोन करून अतिक्रमण विभागाकडून ती गाडी जप्त केली जाईल. अहो असं कसं बोलताय साहेब तुम्ही? आम्हालाही पोट आहे, आणि तुम्हीच जर असं बोलाल तर आम्ही जायचं कोणाकडे? अहो हे लोक फंड देतात म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेतली, पण आमचं काय? अहो आम्हीही वस्तीतील लोक तुम्हाला मतं देतो ना. तुम्ही जर आमच्या बाजूने उभे राहणार नसाल तर आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. काका माफ करा, म्हणजे मी असं मध्ये नाही बोललं पाहिजे, पण मला असं वाटतंय की माझ्याकडे एक उपाय आहे ज्यामुळे दुकानदार किंवा फेरीवाले कुणाचंही नुकसान नाही होणार. कसला उपाय? काका, रस्ता कुणाच्याही वैयक्तिक मालकीचा नसतो. खरं तर तो जनतेचा असतो. त्यामुळे आपण जर का त्या जागेवर कुठलंही अतिक्रमण न होऊ देता ती जागा आपण फेरीवाल्यांना वापरायला उपलब्ध करून दिली तर, म्हणजे त्यासाठी एक विशिष्ट वेळ ठरवून घ्यायची, जसं की संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत, आणि विशिष्ट जागाही ठरवून द्यायची, म्हणजे दुकानदारांनाही त्यांचा त्रास होणार नाही. कसं आहे, फेरीवाल्यांमुळे कायमच फुटफॉल वाढतो, आणि त्या वाढत्या फुटफॉलचा फायदा दुकानदारांनाही तेवढाच होणार आहे. खरं तर गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये सुद्धा अशी वेळेची तरतूद करून ठेवलेली असते. मला वाटतंय दोघांचाही एकमेकांना अगदी फायदा होईल, आणि त्यामुळे कुठला वादही होणार नाही, आणि आपल्या पार्टीचा सपोर्टही जाणार नाही. साहेब, या ताई म्हणतात तसं आम्हाला वेळ आणि जागा दिली तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि रस्त्यावरती जर ट्रॅफिक जाम होणार नसेल तर आमची सुद्धा काही हरकत नाहीये.
ठीक आहे, मग मी गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांशी बोलतो आणि तुमचा प्रश्न सोडवतो. ताई, तुमच्यामुळे आमचा खूप मोठा प्रश्न सुटलाय. खरंच खूप धन्यवाद. आणि तुम्ही निवडणुकीला उभे राहते असं कळलंय. आम्ही नक्कीच तुम्हाला सपोर्ट करणार. अरे बस काय भावना, मला माहिती होतं की तू या प्रश्नावर तोडगा नक्की काढणार आणि तसंच घडलं. Welcome, ma'am. Welcome, sir. Wish you a very happy married life. Oh, thank you, but not to me. Please. Thank you. Thank you once again. Please get back to your work. विश्व का आला नाही आज ऑफिसला? Chanu? Come. Come, Banu. Come. Sit here. थँक यू. So, कशी वाटली तुला केबिन? जैन सर असं का बोलताय? मी याआधीही तुमच्या केबिन मध्ये येऊन गेलीये, विसरलात का? पण आता तू माझी पीए म्हणून नाही तर या कंपनीची ओनर म्हणून आली आहेस. मिसेस चांदनी जैन कानेटकर, द ओनर ऑफ जैन ग्रुप ऑफ कंपनीज. ओके, ओनर आहे ना मी. मग या ओनरला तिची सेपरेट केबिन नको का? जयंत सर, हो मस्करी केली मी. मला काही सेपरेट केबिन वगैरे नकोय, माझ्यासाठी माझा डेस्कच पुरेसा आहे. नो जानू, एकदम म्हणालीस ना. डन. Your wish, my command. Just give me 10 minutes. आई, लागला फोन? नाही, मी देशपांडे काकांना फोन केला होता. ते म्हणाले बाबांनी त्यांना फोनच केला नाहीये 2 दिवसात. अरे देवा, तर कुठे शोधायचं ग यांना? मी काय म्हणते आई, वेळ न घालवता आपण जरा आजूबाजूच्या परिसरात बघूया का? म्हणजे जर ते घरी येत असतील तर आपल्याला दिसतील तरी ना. एक काम करूया, आपण ना आता पटकन शोधायला निघूया. चला चला निघूया. आणि तुला दिसले तर तू यांना घरी घेऊन येशील. हा, नाहीतर एक काम कर, ते दिसले की लगेच फोन, व्हिडिओ कॉल. हा हा, चल 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 चल.